गोसेखुर्द उजव्या कालव्याअंतर्गत बोडदा, कुडेसावली आणि कोसंबी परिसरातील लघु कालवे व वॉल्ट खोलगट भागात बांधण्यात आल्यानं उंचावरील शेतीला पाणी मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। त्यामुळे पिके वाढण्याच्या मार्गावर असून या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड विनोद झोडगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 13 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली। यावेळी अधिकाऱ्यांना कालव्याच्या बांधकामातील तांत्रिक त्रुटी दाखवून देण्यात आल्या। शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा अपव्यय झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी सदोष सर्वे करणाऱ्या अभियंते व कंत्राटदाराची चौकशी करण्याची मागणी केली। तसंच पुढील 7 दिवसांत पर्यायी व्यवस्थेद्वारे उंचावरील शेतीला पाणी उपलब्ध करून द्यावं आणि कालव्याची पुनर्रचना करून योग्य ठिकाणी नवीन वॉल्व बसवावेत अशा मागण्या करण्यात आल्या। 7 दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास ब्रह्मपुरी येथील कालवा कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा कॉम्रेड विनोद झोडगे पाटील यांनी दिला। यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। संबंधित गोसेखुर्द विभागाच्या वतीनं या पावसाळी हंगामाकरता पाणी सोडलेलं आहे, परंतु हा पाणी जरी सावरीपर्यंत गेलेला असला तरी ब्रह्मपुरी तालुक्यातील बोडदा असेल, कुडेसावली असेल, बल्लारपूर असेल, हरदा असेल, मुर्जा असेल, कोसंबी असेल, अनेक गावं ज्या पाईपलाईन आपण टाकलेली आहे, जे वाल्व आपण बसवलेले आहेत, जे उपकालवे जे बनवलेले आहेत, याचा नियोजन चुकीच्या पद्धतीने झालेलं असल्यामुळं या गावच्या शेतकऱ्यांना अजूनही पाणी मिळालेलं नाही आणि म्हणून या तमाम गावच्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे। ज्या ज्या ठिकाणी चुकीची पाईपलाईन झालेली असेल, पाईप फुटीप झाली असेल, वाल्व चुकीच्या ठिकाणी बसवले गेले असतील, ते तातडीने त्याची चौकशी करून नव्या दमाने, नव्या गतीने, पारदर्शकपणे ते पाईप, ते वाल्व बसवावं आणि या होणाऱ्या संभाव्य दुष्काळ्या परिस्थितीमध्ये ज्या गोसेखुर्दचं पाणी आम्ही कमी पैशांमध्ये आमच्या शेत्या दिलेल्या आहेत की गोसेखुर्दचं पाणी आम्हाला मिळावं। खरं तर त्या गोसेखुर्दचा वाढीव मोबदला सुद्धा अजून 2000 झाले नाही, त्याची पण लढाई सुरू आहे। एकीकडे मोबदला पण पैशात शेतीचा मिळाला नाही आणि पाणी पण असेल आणि काही वर्षे ब्रह्मपुरीमध्ये राहणारे मोठे मोठे स्वतःला नेते म्हणवणारे सोशल मीडियाच्या माध्यमातून, पेपर माध्यमाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधावर जाता सगळ्या गावांना पाणी भेटलेलं आहे, सगळे शेतकरी कसे सुखी झालेले आहेत अशा ज्या चुकीच्या बातम्या देतात ते बंद करावं आणि प्रशासनाने सुद्धा हे आताचे सगळे अधिकारी, मी कालच चर्चा करून या सगळ्या गावांचा सर्वे करून शेतकऱ्यांची बातचीत करून आज बोडदा ग्रामपंचायतमध्ये आम्ही मिटिंग झालेली आहे। वरिष्ठ अधिकारी या विभागाचे आमचे कव्हरेज इंजिनियर असतील ते सगळे आले आहेत, ठेकेदार जे आलेले आहेत, त्यांना माझी 10 फुटाची विनंती आहे शेतकऱ्यांच्या वतीने, माझ्या वतीनं आपला जो संघर्ष आहे पाणी भेटावा म्हणून आहे। होऊ शकते त्रांतिक याच्यामुळे काही त्रुट्या झाल्या असतील, चूक झाली असेल, पण ते चूक नक्कीच निस्तारणे आमच्या हातामध्ये आहे। म्हणून या संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन प्रत्यक्ष ज्या ज्या ठिकाणी वाल्व चुकीचे आहेत, पाईपलाईन चुकीची झालेली असेल, त्या बोडदा असेल, कुडेसावली असेल, बल्लारपूर असेल, कोसंबी असेल, त्या स्पॉटवर जाऊन आम्ही योग्य त्या अधिकाऱ्यांना चौकशी करायला सांगणार आहोत आणि तातडीनं या येणाऱ्या 5-7 दिवसांमध्ये सर्व गावांना कसं पाणी देता येईल या अनुषंगाने प्रयत्न करावा। अन्यथा ब्रह्मपुरी जो आपला सायघाट्याचा गोसेखुर्दचा कार्यालय आहे, नाही तर नागपूरचा कार्यालय आहे, या कार्यालयावर आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।